तर मित्रांनो, आज आमच्या गावात सुजातदादा आंबेडकर येणार आहेत म्हणून तयारी चालू आहे बघा. ठीक 5-5:30ला येणार आहेत ते. तयारी चालू आहे जोरात. आज बेलकुंड या ठिकाणी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजातदादा आंबेडकर यांची बेलकुंड येथे भव्य आणि दिव्य आणि जोरस अशी बेलकुंडीची सभा आहे. तर सगळ्यांनी यायचंय बेलकुंडला. लगेच म्हणा, लगेच यायचे. बोला जरा. बोला. आज 1 फेब्रुवारी बेलकुंड येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा प्रकाश आंबेडकर यांचे या ठिकाणी प्रचारासाठी आगमन आहे. एकच वादा शिपू दादा बघा. ही आहे वंचित बहुजन आघाडी. कोणा पैसे देऊन बोलवणारी ही पब्लिक नाही. अवघा ही समजलं का. सभा ही खूप मोठी होणार आहे. मला वाटायला एखादं भाषण देऊ काय की मी पण. कस कर देऊ का. मला चान्स आहे का भाषणाला. आहे का चान्स भाषणाला. मी का हिराव का नाही. मी सांग तू सांग. दिला के चिकन खिला के नहीं आइए पब्लिक, अपने आप से आइए. नेता उनका है इसलिए आइए. नेता उनका है इसलिए आइए. कार्यकर्ता वैसा नहीं रहता, पैसे वाला नहीं रहता, मन से और दिल से बात करने वाला रहता, अपने वंचित को काम करने वाला. और बोलना भाई जो हम कैमरा के लिए. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. या ठिकाणी बेलकुंड या ठिकाणी सार्वत्रिक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शनच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातदादा आंबेडकर हे या ठिकाणी प्रचारासाठी येणार आहेत. तरी येणाऱ्या 7 तारखेला सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून सोमनाथ गोरोबा कांबळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. जय भीम. तर आता तुम्ही ऐकलं असेल, जे आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत सोमनाथदादा कांबळे यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. तर येणाऱ्या तारखेला 7 तारखेला तुम्ही प्रचंड बहुमताने गॅस सिलेंडर दाबून विजयी करा. जय भीम. पार्टी आलेली आहे. हॅलो चेक. हॅलो. बिलकुल. या गावातील सुजाण मतदार बंधू आणि भगिनीला विनंती आहे, थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जय शिवराय, जय भीम. आज प्रचार सभेसाठी सुजातदादा आंबेडकर परिसरातील सर्व बहुजन सुजाण मतदार बंधू आणि भगिनीला विनंती आहे, ऑपरेशनच्या माध्यमातून त्या सोमनाथ ही गाडी परगावून आली आहे आणि याच्यात बघा हे आहे वंचित बहुजन आघाडी. बस जा तू. कपडे देखील कुणाकडे जुने पाणी असले तर मिळतील, पण सत्ता मिळेल का तुम्हाला भिकामध्ये. आगमन झालेलं आहे, त्याला विनंती करतो आपण स्टेजवरती जास्त जणांनी स्टेजवरती जास्त जणांनी येऊ नका. पुढे या, पुढे या, पुढे या. स्टेजवरती जास्त जणांनी गर्दी करू नका. या ठिकाणी श्रद्धेय सुजातदादा आंबेडकर यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर आमच्या निर्माळकर ताई व त्यांच्यासोबत सर्व
तर मित्रांनो आलेले आहेत सुजातदादा आंबेडकर. ही आपल्याकडून घ्या माईक सिस्टम वाले. वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 वंचित बहुजन आघाडीच्या ऐकण्यासाठी इथे जमलेला आहे. तर मित्रांनो आले पण मी एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने एक ओबीसी सांगतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला येणाऱ्या 7 तारखेला आपण विजयी करायचे आणि का करायचे तेही सांगतो. पंचायत समितीला ज्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या असतील, समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि इथे उपस्थित मंचावरती आपले उमेदवार तसेच सगळे मान्यवर नेते मंडळी आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, शरणू शरणार्थी, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. शांततेचं सहकार्य. मित्रांनो, इथे बरीच लोक अशी आहेत त्यांना वाटतं आमदारकीच्या निवडणुका मोठ्या असतात, खासदारकीच्या निवडणुका मोठ्या असतात, पण पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काय होतं, पंचायत समितीचा सदस्य काय करू शकतो. तर आपण एक गोष्ट समजून घ्या की आपल्या घराला पाणी येतं का, आपल्या गावापर्यंत पाणी येतं का, आपल्या एरिया मधले रस्ते कसे, आपल्याला चांगली आरोग्य सेवा मिळते का, जिल्हा परिषदेची शाळा कशी आहे, त्याची अवस्था कशी आहे, तिकडे शिक्षण मिळतंय का. तसंच इकडेच थांबवतो. जय भीम, जय संविधान. तर कार्यक्रम संपलाय मित्रांनो. कार्यक्रम एकदम भारी झालाय, मस्त झालाय. गेले त्याने संपलं सगळा कार्यक्रम. त्या ठिकाणी मी आभार मानतो की आपण सर्व आलात आणि या कार्यक्रमाची शोभा